विदिन सोसायटी तुमचा जो मेंबर आहे तो सुद्धा इलेक्शन ऑफिसर बनू शकतो. मात्र त्याला एक 2-3 कंडिशन आहेत की तो जो मेंबर आहे अर्थात तो स्वतः पहिला जो तुमची इलेक्शन घेणार आहे त्याचं स्वतःचं जे काही आपण म्हणू सोसायटी लेवलचं रेकॉर्ड आहे ते क्लिअर असावं. तो कुठला डिफॉल्टर नसावा, त्याच्यावर कुठले ॲलिगेशन नसावेत आणि सर्वात महत्त्वाचं की जी एक्झिस्टिंग मॅनेजिंग कमिटी आहे त्याचा तो मेंबर नसावा त्या कमिटीचा. बरोबर. तर अशी जर काही 2-3 इच्छुक व्यक्ती असतील, मेंबर असतील तुमच्या सोसायटीचे, त्यांनी मुंबई हाऊसिंग फेडरेशनकडून ट्रेनिंग घेणं कंपल्सरी आहे. ते ट्रेनिंग काही असं 2-4 दिवसाचं वगैरे नसतं. असंच एखादं छोटं सेशन होतं, मुंबई हाऊसिंग फेडरेशनमार्फत ते कंडक्ट केलं जातं आणि एक ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत इलेक्शनच्या रूल्स आहेत ते त्यांना समजावले जातात, शिकवले जातात आणि त्याचं एक सर्टिफिकेट मुंबई हाऊसिंग फेडरेशन त्यांना देतं. तर असं जर त्या मेंबरकडं सर्टिफिकेट मुंबई हाऊसिंग फेडरेशनचं असेल आणि मी सांगितले त्या कंडिशन्स तो पूर्ण करत असेल तर तुमच्या सोसायटीचा मेंबर देखील तुमचा इलेक्शन ऑफिसर बनवू शकतो. मात्र मी राहतो ह्या सोसायटीत आणि मी शेजारच्या हाऊसिंग सोसायटीचा इलेक्शन ऑफिसर बनवू शकत नाही अनलेस अँड अनटिल मी पॅनलवर असेल. मी माझ्या स्वतःच्या हाऊसिंग सोसायटीचा इलेक्शन ऑफिसर बनवू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही आयदर पॅनलमधून किंवा विदिन युअर सोसायटी जो काही मेंबर आहे त्याला तुम्ही इलेक्शन ऑफिसर अपॉइंट करू शकता आणि तुम्हाला फक्त माझ्या ऑफिसला ते कळवायचं आहे.